पुणे शहराची प्रगती माझ्यामुळे झाली असं पुणेकर म्हणतात. मी तिकडे कार्यरत होते. माझ्या ह्या कार्याचा कादसा अमेरिकेने घेतला 20 वर्षांपूर्वी आणि मला शिष्यवृत्ती दिली. शुभ संध्याकाळ शिवहरिहर कार्यकर. शुभ संध्याकाळ. हे महाशय कोण? नमस्कार, मी निशिगंध आपटे. नात्याने ठेवलेला पण आमच्या संशय कंपनी संचालक. संशय म्हणजे सूर्यतेज कंपनी मराठी. वा 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 वा, म्हणजे कुटुंब आणि व्यवसाय दोन्ही ठिकाणी हे पदनिष्ठ आहेत. धन्यवाद. हरिहर साहेबांची मुलाखत घेण्यासाठी व्रतस्थ आहात. व्रतस्थ? अरे त्या नाही का म्हणाल्या पदनिष्ठ, तू म्हणाला असं नसतं. आता मीही लोक करतो व्रतस्थ. नमस्कार, मी मोनिका जोशी, अभिनेत्री, निवेदिका आणि एकपात्री कलाकार. अमेरिकन अल्बम हे नाटक म्हणजे पूर्णपणे अमेरिकेत घडणारं हे नाट्य आहे. यामध्ये भारतीयत्व म्हणजे भारतातून अमेरिकेमध्ये गेलेली जी मंडळी आहेत ती आज तिकडे सेटल झाली आहेत 25 वर्षापासून. परंतु त्यांची पुढची पिढी जी आहे त्यामध्ये त्यांचं वैचारिक द्वंद्व जे आहे ते या नाटकामध्ये मांडलेलं आहे. राजन मोहळीकर यांचं लेखन या नाटकाचं आहे आणि पुरुषोत्तम बिर्डे यांनी दिग्दर्शन दिलेलं आहे. या संपूर्ण नाटकामध्ये एक थोडासा गंभीर असा भाव आपल्याला बघायला मिळेल, परंतु त्यामध्ये माझी जी भूमिका आहे ती मेघा फडणवीस ही माझी भूमिका आहे. ती जी व्यक्तिरेखा आहे ती स्त्री गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेमध्ये स्थायिक आहे आणि अमेरिकेत राहून मराठी लोकांकरता ती काम करते आणि मराठी लोकांनी मराठीतच बोलावं असा तिचा आग्रह असतो. त्यामुळे अशा प्रकारची हलकी फुलकी अशी माझी भूमिका आहे. आठवणींचा अल्बम म्हणाल तर नक्कीच आहे. खरं सांगायचं तर मला हा जो काही अभिनयाचा वारसा आहे तो माझ्या बाबांकडून मिळाला आहे. त्यामुळे मला देखील हा वारसा आहे आणि त्याच्या पण खूप आठवणी आहेत की सुरुवातीचा काळ होता, आता हळूहळू पुढे येता येता आज अभिनय क्षेत्रामध्ये माझं हे खरं तर पहिलंच नाटक आहे. आणि रसिक मोहिनी ह्या निर्मिती संस्थेची ही पहिली त्यांनी अनेक नाटकं केलेली आहेत. मी त्यांच्याकडे आज प्रथमच काम करते आहे. त्यामुळे माझं हे अमेरिकन अल्बम पहिलं नाटक आणि रसिक मोहिनीतर्फे हे करायला मिळते ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अमेरिकेमध्ये हे नाटक जावं असं आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रसिकाचं मत असतं. आज आमचा हा 31वा प्रयोग आहे. ऑक्टोबरमध्ये नाटक ओपन झालेलं आहे. तेव्हापासून येणारा प्रत्येक रसिक आम्हाला हेच सांगतोय की नाटक अतिशय उत्तम आहे आणि हे नाटक अमेरिकेमध्ये सादर व्हायलाच पाहिजे. तिथल्या लोकांना ते जास्त जवळचं वाटेल असा एक हा मुद्दा मांडलेला आहे. रंगभूमी ही माझ्याकरता एक दैवतासारखी आहे. कारण कोणताही कलाकार याची अपेक्षा असतेच की आपल्याला अभिनय करायला मिळावा आणि एका उत्तम निर्मिती संस्थेमध्ये आणि उत्तम दिग्दर्शकाच्या हाताखाली जर हा अभिनय करायची आपल्याला संधी मिळत असेल तर ती संधी सोन्याहून जास्त आहे असं मी मानते. कारण मी आज या क्षेत्रामध्ये गेली जवळजवळ 15 ते 17 वर्ष काम करत आहे. निवेदिका म्हणून माझ्या करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर एकपात्री कलाकार म्हणून मी माझा पुणेरी तडका, खुसखुशीत विनोदाची चटकदार मेजवानी हा माझा कार्यक्रम महाराष्ट्रभर सादर करत आहे. त्याचे अनेक उत्तम उत्तम प्रयोग झालेले आहेत. त्याला पण रसिकांचं खूप प्रेम लाभलेलं आहे आणि आता पुढचं पाऊल म्हणून मी आता नाट्य क्षेत्रामध्ये उतरलेली आहे. त्यामुळे रंगभूमी नटराजाची सेवा करायला मिळणं हे आमच्याकरता खरोखर अपरंपार असं आहे. त्यामुळे आज खरोखर मी ह्या निमित्ताने सगळ्यांचे मनापासून आभार मानते की मला ही संधी तुम्ही उपलब्ध करून दिली आणि माझ्यापर्यंत या संधीचं सोनं करायचा मी प्रयत्न करत असते. पुरुषोत्तम बेर्डे सर म्हणजे अभिनयाची मोठी शाळा आहे. आज गेली 40 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये ते काम करतायत. त्यांची सांगायची पद्धत अत्यंत शांत अशी आहे, परंतु काय सांगायचंय हे समोरच्या कलाकाराला समजेपर्यंत अत्यंत शांतपणे ते सांगत राहतात आणि समोरच्या कलाकारांमधला अभिनय कसा काढून घ्यायचा याचं अत्यंत योग्य असं त्यांना एक कौशल्य त्यांना जमलेलं आहे असं मी म्हणेन. कारण अभिनय हा माझ्याकरता तसा नवीन नव्हता. मी एकपात्रीमधून अभिनय करत होते, परंतु एका टीम बरोबर एक जेव्हा संघटित असं काम असतं त्यावेळेला जे आपल्याला अभिनयाच्या माध्यमातून दाखवायचं असतं ते पुरुषोत्तम बिर्डे सरांनी खूप सुंदर सांगितलं. म्हणजे बरेचदा असं व्हायचं की त्यांना काय हवंय हे मला असं वाटायचं मला समजलंय, परंतु मी जेव्हा काही काम करायचे तेव्हा ते म्हणायचे की नाही नाही मोनिका हे असं नको, थोडं आपण हे असं करून बघितलं तर चालेल का. आणि हे असं करून बघायचं म्हणजे ते 3-4 वेळेला असायचं. त्यामुळे त्यांना काय हवं आहे ते बरोबर असं उत्तम जे काही आहे ते आमच्यामधून काढून त्यांनी घेतलेलं आहे. हे केवळ माझ्याच बाबतीत नाही तर
प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत असं त्यांनी आहे. परंतु आज माझ्याबरोबर जे कलाकार आहेत त्यांचा आज अनुभव प्रत्येकाचा खूप मोठा आहे. प्रत्येक जण आज खूप जवळजवळ 15-20 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करते. परंतु त्या सहकलाकारांना बघणं ही सुद्धा माझ्याकरता एक पर्वणी होती. म्हणजे इथे मला उदाहरण द्यायचं झालं तर दीपक करंजीकर सर हे आज ह्या क्षेत्रातले खूप मोठं नाव आहे, श्रेष्ठ आहेत. ते कायम आमच्या तालमींकरता मुंबईवरनं यायचे, इथं राहायचे, तालमी झाल्या की परत मुंबईला जायचे. म्हणजे एखाद्या कलाकाराचं डिव्होशन काय असतं हे आम्हाला त्यांच्याकडे बघून समजलं. आशुतोष नेर्लेकर हे आमच्या पुण्यातलेच कलाकार आहेत. त्यांनी पण वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन दिलं. आमच्या ह्या नाटकाच्या निर्माती आणि माझ्या सह अभिनेत्री भाग्यश्रीताई देसाई ह्यांची माझ्याशी खरं तर खूप वर्षांपासूनची ओळख आहे. आम्ही जवळजवळ गेल्या 15 वर्षापासून एकमेकींना ओळखतो. पण एक मैत्री म्हणून आमची आतापर्यंतचं आमचं नातं होतं मध्ये. त्यामुळे त्यांनी मला सहज विचारलं, मोनिका अशी एक छोटीशी भूमिका आहे तर तू करणार का, ती तुला सूट होईल असं आम्हाला वाटतं आहे. मी म्हणलं ताई मी ऑडिशन देऊन बघते, वाटलं योग्य पुरुष सरांना जर बरोबर वाटलं तर आपण पुढे जाऊयात असं आमचं इनिशियल बोलणं झालं. मी गेले, ऑडिशन झाली, पुरुषोत्तम सरांना ते आवडलं. त्यामुळे हे म्हणजे आणि अशी सगळी आमची ही मोठ बांधली गेली. याचबरोबर एक नाव घ्यायचं म्हणजे अमृता पटवर्धन, ही सुद्धा एक नवोदित अभिनेत्री आहे. परंतु प्रायोगिकचा तिच्याकडे खूप मोठा दांडका असा अनुभव आहे. त्यामुळे सगळेच कलाकार अनुभवी आहेत. त्यामध्ये मला त्यांच्या सगळ्यांकडनंच काही ना काहीतरी शिकायला मिळालं. हे माझ्याकरता खूप मोठं होतं. पडद्यामागे काम करणारे आमचे रसिक मोहिनीचे जे कलाकार आहेत ते अत्यंत उत्तमरित्या त्यांचे सगळ्यांची जबाबदारी पार पाडतात. अगदी सेट लावण्यापासून म्हणजे अगदी तुम्हाला सांगते की वस्तुसंकेत आपण ज्याला म्हणतो की सगळ्या वस्तू वेळच्या वेळी जागच्या जागी आहेत का, हे इथपासून जिथं जेव्हा सुरुवात होते तिथपासून ते ऑडिओ लावण्यापर्यंत आमचे सगळे कलाकार, आमचे मॅनेजर अत्यंत उत्तमरित्या आम्हाला सहकार्य करतात. कारण कुठलीही टीम ही सहकलाकारांशिवाय आणि जे आपण म्हणतो तंत्रज्ञ यांच्याशिवाय अपूर्ण असते. कलाकार हे तुम्हाला कधी दिसतात जेव्हा संपूर्ण स्टेज लागतं, संपूर्ण सेट लागतो, लाईट्स लागतात, ऑडिओ लागतो, संपूर्ण गोष्टी जेव्हा मागे तयार असतात तेव्हा कलाकार मंचावरती येतात आणि आपल्या कला सादर करतात. परंतु त्या मागे राबणारे जे हात असतात ते आपल्या समोरच्याला दिसत नाहीत, परंतु ते खूप मोठे असतात आणि त्यांचं योगदान तितकंच महत्वाचं असतं. नाटकाचं नेपथ्य उच्च दर्जाचं केलेलं आहे. पुरुषोत्तम बेर्डे सरांनी त्यावरती स्वतः हात फिरवलेला आहे. नेपथ्य हे सरांचंच आहे या नाटकाला. संगीत, प्रकाश योजना, नेपथ्य, दिग्दर्शन ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पुरुषोत्तम बेर्डे सरांनी सांभाळलेल्या आहेत. त्यामध्ये नेपथ्य तुम्ही बघाल ना, मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की हे माझं पहिलं नाटक आहे. त्यामुळे मी आतापर्यंत नाटक हे समोरून प्रेक्षकांमधनं बघत आलेली आहे. पण आज जेव्हा मी इथे रंगमंचावरती आहे आणि तिथून जेव्हा नाटक बघते ना तेव्हा मला कळतं की एक निर्मिती मूल्य उच्च असणं म्हणजे काय असतं याची इथे खरोखर आपल्याला प्रचिती मिळते. कारण सरांनी रंगसंगती अतिशय योग्य साधलेली आहे. आज अमेरिकेमधले हे नाट्य आहे. आज जी आपण पार्श्वभूमी केलेली आहे की हरिहर कानेटकर हे अमेरिकेतले उच्चपदस्थ, उच्चभ्रू अशी ती व्यक्ती आहे. त्यांचा तो मोठा बंगला, त्यांचा एक साईडला असणारा बार, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या कमालीच्या सरांनी इथं दाखवलेल्या आहेत ना की समोरच्याला पडदा उघडता क्षणीच असा वाव जो फील म्हणतो ना तसा तो फील आपल्याला येतो. कारण तशाच प्रकारचा आपण सगळ्या गोष्टींचा वापर केलेला आहे. एका साईडला लायब्ररी तुम्हाला बघायला मिळते, पियानो बघायला मिळतो. सगळ्याचं एकूण रंगसंगती योग्य साधलेली आहे. सगळ्याचा इतका सुंदर असा वापर केलेला आहे सरांनी, तो अप्रतिम आहे. प्रेक्षकांना मी इतकंच सांगेन की तुम्ही प्रेक्षागृहापर्यंत येऊन आमचं नाटक बघा. कारण आत्तापर्यंतचा, मी मगाशी म्हणले तसं, हा आमचा 31वा प्रयोग आहे. आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की जे रसिक, जे प्रेक्षक आज आमचं नाटक बघून गेलेले आहेत त्या प्रत्येकाचं हे मत आहे की जास्तीत जास्त रसिकांपर्यंत हे नाटक पोचलं पाहिजे. कारण बरेचदा असं होतं की कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रेक्षक लांब राहतो आणि ते कारण काय असतं हे आपल्याला समजत नाही. परंतु अजूनही प्रेक्षक जास्तीत जास्त संख्येने आमच्या नाटकाकडे यायला पाहिजेत. कारण हा विषयच असा आहे ना की एक द्वंद्व आहे, 2 पिढ्यांमधलं द्वंद्व आहे. भारत अमेरिका यांच्यामधलं हे द्वंद्व आहे की ते रसिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण आज तुम्ही बघाल ना तर 1-2 घरांमागे एक व्यक्ती अमेरिकेला राहत असते, आपली मुलं अमेरिकेला असतात, कोणाचे आई वडील, भाऊ, कोणी ना कोणीतरी अमेरिकेमध्ये आज सेटल झालेलं आहे. त्यामुळे ते प्रत्येक व्यक्ती हे नाटक रिलेट करते की हो आमच्याकडे पण हे असंच झालंय, हो माझी मुलगी पण अमेरिकेला आहे, तिचं पण असंच झालंय, हो माझा मुलगा पण गेली अनेक वर्ष अमेरिकेला आहे, असं मला प्रत्येकाकडनं ऐकायला मिळतं.
त्यामुळे असं वाटतं की हे जास्तीत जास्त लोकांनी बघितलं पाहिजे आणि त्यातून मिळणारा जो एक संदेश आहे की भारत आणि अमेरिका ह्यांच्यामध्ये जरी वैचारिक मतभेद म्हणजे वैचारिक आपण थोडीशी तफावत आहे असं म्हणू की त्यांची एक पाश्चात्य संस्कृती आहे, आपली भारतीय संस्कृती आहे, पण दोन्ही संस्कृतींचा मेळ आपण योग्यरित्या घालू शकतो. हाच एक इथे उत्तम असा संदेश ह्या नाटकातून दिलेला आहे. थँक्यू सो मच. नक्की तुम्ही सगळ्यांनी आमच्या नाटकाला भेट द्या. हे मात्र तुम्ही 100% बरोबर बोललात. कसं आहे ना, मी जगात कुठेही संचार करो पण अभिमानानं सांगणार मूळची मी पुणे